पार्श्वभूमीवर आज स्वच्छता मोहीम सुरू आहे। या जिल्ह्याचे सुपुत्र तुम्ही आहात, काय सांगा? खरं म्हटलं तर निलेश लंकेंच्या आपला मावळा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रामध्ये गड किल्ले संवर्धनाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे। आदरणीय निलेश लंके असतील, जयंत पाटील साहेब असतील, ही सर्व मंडळी आणि मावळा प्रतिष्ठानचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते प्रत्येक गडावर, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या गडावर पण जाऊन तिथे संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करतात आणि ही स्वच्छता मोहीम करतायत, झाडं लावत आहेत, पर्यावरणाचा संदेश देत आहेत। खरं म्हटलं तर हा किल्ल्यावरून दिलेला संदेश महाराष्ट्रामध्ये पोचवण्याचं काम आपण ह्या प्रकरणातून करतो आहे आणि मला वाटतं की हा पराक्रम आहे। आज प्रतापगडमध्ये येत असताना भवानी मातेचं दर्शन घेऊन जिथे अफजलखानाचा पुतळा खाल्ला त्या पराक्रमाचा असलेला हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये आज एक प्रतापगडामध्ये हे संवर्धनाचं काम होतं आहे। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या प्रेरणेतूनच महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांना प्रेरित असं महाराष्ट्र उभा करण्याचा एक आशीर्वाद आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन काम करण्याची जिद्द घेऊन सर्वजण आम्ही काम करू। पण सध्याचा राजकारणातील अफजल खान म्हणून कोणाकडे बघताय तुम्ही? जनतेने ठरवा अफजल खान कोण आहे ते, कारण का मला वाटतं की सध्या ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन या राज्याच्या स्वराज्याची पताका उभी केली। आज प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही राज्यकर्त्याची असावी, ज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं, स्वराज्य स्थापन करून स्वराज्य केलं, तशा पद्धतीने व्हावं एवढीच आमची अपेक्षा आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही काम करणार आहोत। किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मूर्तिमंत या ठिकाणी रोवली आणि इथला किल्ले प्रतापगडाचा पराक्रम संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात या ठिकाणी प्रसिद्ध आहे। आज गड संवर्धनाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात, आपले सगळे मावळे या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे, कसं बघताय आज या ठिकाणी आल्यानंतर, काय सांगाल? छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय या राज्यातील राजकारण असो, समाजकार्य असो किंवा कुठलंही शुभ कार्य त्या ठिकाणी पार पडत नाही आणि त्या छत्रपती शिवरायांनी अखंड हिंदुस्थान, त्या ठिकाणी हिंदुस्थानामध्ये 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम केलं आणि त्या छत्रपती शिवरायांसाठी आपण काहीतरी कृतीतून केलं पाहिजे या भावनेतून आम्ही सर्व मावळे या ठिकाणी महिन्यातला एक रविवार, त्या रविवारी त्या प्रत्येक गडावर जायचं
आणि त्या गडावर जाऊन स्वच्छता अभियान राबवायचं, संवर्धन त्या ठिकाणी करायचं आणि त्या ठिकाणचे छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही या मोहिमेच्या माध्यमातून करत आहोत. एकंदरीतच आपण आता महाराष्ट्रामध्ये सगळे गड फिरताय, किल्ल्यांची दुरावस्था तुमच्या समोर येते का? आणि एकंदरीत ज्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यावधी रुपयाची घोषणा करण्यात आली होती ते प्रत्यक्षात सत्यात उतरताना दिसते का तुम्हाला? आमचं सगळ्यात म्हणणं हे आहे की तुम्ही घोषणा करण्यापेक्षा ते प्रत्यक्षात ते कृतीत आलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण समाजकार्य करता आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांकडे त्या ठिकाणी दुर्लक्षित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी एक ठिणगी म्हणून काम केलं पाहिजे या भावनेतून आम्ही सर्वजण काम करत आहोत.